विशाळगडावरील कारवाई विरोधात मुंब्र्यात मूक निदर्शने, कायद्याचे राज्य आहे की नाही? मर्जिया पठाण. ठाणे न्यायालयाचे स्थगन आदेश असतानाही विशाळगडावर ठराविक समुदायाला लक्ष्य करून निष्कासन कारवाई करण्यात आली। या कारवाईचा निषेध म्हणून मुंब्रा येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी मर्जिया शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली मूक मोर्चा काढून निदर्शने केली। यावेळी निदर्शकांनी पोलिसांना निवेदनही दिले। विशाळगडावर उभी करण्यात आलेली दुकाने आणि घरे प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता पाडली आहे। ठराविक समाजाला लक्ष्य करून ही कारवाई करण्यात आली आहे। ही कारवाई करण्यासाठी धार्मिक द्वेष पसरवण्याच्या काही संघटनांचा हात असल्याचा आरोप करत ही निदर्शने करण्यात आली। यावेळी निदर्शकांनी तोंडाला काळ्या फिती बांधल्या होत्या। या प्रसंगी मर्जिया पठाण यांनी सांगितले की न्यायालयाने निष्कासनाची कारवाई करण्यास स्थगिती दिली आहे। जोपर्यंत अंतिम निकाल येत नाही तोपर्यंत कारवाई करू, असे स्पष्ट आदेश असतानाही दोन धर्मांमध्ये आलबेल असताना तणाव निर्माण करून राजकारण करण्याचा डाव काही लोकांनी आखला आहे। देशातील सामाजिक शांतता नष्ट करण्यासाठी हे कृत्य केले जात असून त्याचा निषेध करण्यासाठीच आम्ही मूक निदर्शने केली आहेत, असे सांगितले। दरम्यान यावेळेस आंदोलकांनी पोलिसांना निवेदन देऊन सामाजिक अशांतता निर्माण करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याची मागणी केली। या आंदोलनात शेकडो शांतताप्रिय नागरिक उपस्थित होते। आज खूप मोठा दिवस आहे आशुरेचा, तर आपण खूप चांगली पद्धतीने ऑर्गनाइज्ड शांतीपूर्वक निषेध जाहीर केलं। ACP सर होते, त्यांना आम्ही मेमोरंडम दिला, कारण की तिथे विशाळगडमध्ये जे हिंसापूर्वक घटना झाली आहे त्याचा निषेध जाहीर केला, कारण की तिथे जे मॅटर आहे ऑलरेडी कोर्टमध्ये आहे आणि विशाळगड जे फोर्ट आहे ना दॅट इज ऑलरेडी इन आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट, तर लोकांचं तिथे जाऊन तोडफोड करण्याचा काय विषयच नव्हता। आपण देश आपल्या कॉन्स्टिट्यूशनवर, आपला देश कॉन्स्टिट्यूशनवर चालणार आहे की लोकांच्या मनवर चालणार आहे? देशात किती काय गडबड होत आहे आणि दररोज काय ना क्राईम होत आहे, तर लोक स्वतःच तलवार घेऊन स्वतःचा इन्साफ करायला जात आहे का? स्वतःचा इन्साफ करायला आपल्याला स्वतःला जाणार आहे का? नाही ना, तर मग कोर्ट आणि लॉ कशाला आहे? मला असं वाटतं की लोकसभामध्ये सरकारला चांगला रिस्पॉन्स नाही भेटला आहे महाराष्ट्रावरून, तर त्यांचे हा एक वोट पॉलरायझेशन टॅक्टिक आहे। दिस इज व्हेरी पॉलिटिकल। पण कुठलीही आणि कोणतीही धार्मिक जे स्थान आहे, कुठलेही जे मस्जिद, मंदिर, गुरुद्वारा, चर्च, तिथे तुम्हाला जाऊन राजनीती करण्याची काय गरज आहे? लोकांनी तुम्हाला दाखवलं लोकसभा इलेक्शनमध्ये की लोकांना अशी घाणेरडी राजकारण नको आहे, तरी पण तुम्हाला सुचत नाही आहे। अरे डेव्हलपमेंटवर काय काम करा ना। आणि सरकारने स्टेटमेंट दिलं आहे की इलिगल एन्क्रोचमेंटवर आम्ही कारवाई करू, पण मला सरकारला विचारायचं, माझा हा प्रश्न आहे की ज्या लोकांनी तिथे दंगे ऑलमोस्ट केलेले त्यांच्यावर तुम्ही काय कारवाई करणार आहे? कारण त्यांच्यावर तुम्ही मकोका जाहीर करणार आहे ना, आणि त्यांच्यावर तुम्ही IPC 153 अँटी टेररिस्ट ॲक्ट पण त्यांच्यावर लागणार आहे ना, कारण की कोणी सरकारला काय पण कधी प्रश्न विचार करत आहे तर त्यांच्या मागे तर तुम्ही अँटी टेररिस्ट लॉ लावतात ना, मग यांच्यावर पण मोठी कारवाई होणार आहे ना। दॅट इज इफ दॅट इज इलिगल यू डू अबाईड बाय द लॉ। लॉवर जसं लिहिलं आहे तसं तुम्ही इलिगल बांधकामावर तुम्हाला जे करायचं, पण ते पोलीस आणि प्रशासनाचं काम आहे, लोकांचं काम नाही आहे। लोक तिथे जाऊन तोडफोड नाही करू शकते। लोकांची बिझनेसच्या तिथे लॉस झाला आहे, त्यांची दुकान तुटली आहे आणि ओव्हरऑल माहोल किती भयभीत झाला आहे। मग असं नको आहे महाराष्ट्राला, महाराष्ट्राची जनताला असं नको आहे। ऑफकोर्स वी आर डिमांडिंग फॉर द अरेस्ट ऑफ संभाजी राजे, ज्यांचं नेतृत्वावर आंदोलन बाहेर निघाला होता। आता तो बॅक ऑफ करत आहे की माझे लोकांचा काय हात नाही आहे, तर एवढे लोक तिथे कसं पोहोचले? आणि डिपार्टमेंट काय करत होता? झोपला होता का? डिपार्टमेंटची काय जबाबदारी नाही? एवढे लोक डिपार्टमेंटच्या समोर तिथे गेले, तोडफोड केले, आणि डिपार्टमेंट कुठे होता? विदाउट परमिशन हाऊ डिड दे डू ऑल दॅट? महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही।
पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। ठाणे कोपरी येथील विसर्जन घाट येथे पोहायला उतरलेला इसम बुडाला। पावसाचे दिवस आहेत, नदी नाले ओसंडून वाहत आहेत। हौशी लोक पावसाचा आनंद लुटण्यासाठी बाहेर पडतात। धबधबे ओसंडून वाहणारी तलाव यामध्ये पावसाच्या पाण्याचा आनंद घेताना दिसतात, पण यामध्ये पाण्याचा अंदाज न आल्यामुळे वाहून जाण्यासारख्या दुर्दैवी घटना घडतात। गेल्याच महिन्यात एक कुटुंब पाण्यात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली होती। प्रशासनाने कितीही रोख लावला तरी अशा घटना घडतच असतात। आज दुपारी 1:16 दरम्यान ठाण्यातील कोपरी येथील विसर्जन घाटावर पाण्याने भरलेल्या खाडीत चेतन प्रजापती नावाचा 35 वर्षाचा इसम पोहण्यासाठी उतरला। पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तो पाण्यात बुडाला। त्याचा शोध घेण्यासाठी कोपरी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान उपस्थित होते। या ठिकाणी खाजगी 2 बोटीच्या सहाय्याने हे बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेण्यात येत होता, पण त्या व्यक्ती संघर्ष आणि समन्वयातून शेकडो रहिवाशांना मिळणारा गृहदिलासा। आमदार संजय केळकर यांच्यामुळे रखडलेला पुनर्विकास दृष्टीपथात। विकासकामधील अंतर्गत कलहामुळे ठाण्याच्या नौपाड्यातील अनेक सहकारी गृहनिर्माण संस्थांचा पुनर्विकास बराच काळ रखडल्याने शेकडो रहिवासी त्रस्त झाले होते। अखेर आमदार संजय केळकर यांनी संघर्ष आणि समन्वयातून रखडलेला पुनर्विकास दृष्टीपथात आणल्याने लवकरच शेकडो रहिवाशांना गृहदिलासा मिळणार आहे। या अनुषंगाने शुक्रवारी काही सोसायट्यांना थकीत घरभाड्याचे धनादेश आमदार केळकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले। दरम्यान यामुळे पुनर्विकास रखडलेल्या ठाण्यातील सोसायट्यांसाठी हा एक प्रकारे रोडमॅप ठरेल असा विश्वास आमदार केळकर यांनी व्यक्त केला। ठाण्यातील मे जोशी एंटरप्राइजेस या कंपनीच्या भागीदारामधील अंतर्गत वादामुळे नौपाडा परिसरातील नवसोनाली, सहजीवन, नोबल, दर्शनी, सुजाता, रचना, अनामिका, नूतन आदी कोऑपरेटिव्ह सोसायट्यांचा पुनर्विकास रखडला होता। पुनर्विकासाला दिरंगाई झाल्यामुळे धास्ती चिंता सतावून रहिवाशां देशोधडीला लागण्याची भीती व्यक्त होती। याबाबत रहिवाशांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे धाव घेतली होती। त्यानंतर आमदार संजय केळकर यांनी शासन प्रशासन स्तरावर पाठपुरावा केल्यामुळे मे जोशी बिल्डर्सचे भागीदार DK सिंग नमले तसेच शुक्रवारी आमदार केळकर यांच्या उपस्थितीत या सोसायटींना थकीत भाड्यापोटी पहिल्या धनादेशाचे वाटप करण्यात आले। यावेळी बोलताना आमदार केळकर यांनी विकासकाला अडचणी उद्भवू शकतात, परंतु रहिवाशी हा केंद्रबिंदू मानून विकासक व संबंधित यंत्रणांनी काम करणे गरजेचे असल्याचे सांगितले। त्यांच्याशी संघर्ष होता, त्यांना सोबत घेऊन समन्वयाच्या माध्यमातून एकत्रित लढा दिल्याचेही हे यश लाभले असून प्रत्येक रहिवाशी स्वतःच्या हक्काच्या घरामध्ये जाईपर्यंत पाठीशी राहील अशी ग्वाही आमदार केळकर यांनी यावेळी दिली। या कामी ॲडव्होकेट सुभाष काळे आणि विद्याधर वंशपायन यांचेही सहकार्य लाभले। या धनादेश वाटप्रसंगी शेकडोच्या संख्येने रहिवाशी उपस्थित होते, तर व्यासपीठावर माजी नगरसेवक सुनेश जोशी, वास्तू विशारद संदीप प्रभू आदी मंडळी उपस्थित होती। या धोकादायक इमारतींचा पुनर्विकास सुरू आहे। हा पुनर्विकास होत असताना मोठ्या प्रमाणामध्ये त्याला दिरंगाई होते, हा पुनर्विकास रखडतो आणि हे हजारोने रहिवासी म्हणजे आज जे या ठिकाणी जमले हजारोने ही कुटुंब जी आहे ती अक्षरशः संकटामध्ये देशोधडीला लागल्यासारखं वाटत होतं। कारण की जो इमारत त्यांना जे घरकुल वेळेत मिळायला पाहिजे ते 2-2, 4-4, 5-5 वर्ष रखडल्यानंतर जी परिस्थिती निर्माण होते, भाडेही मिळत नव्हतं। फार मोठं
सगळं संकट होतं आणि त्यामुळे या सगळ्यांचं एकत्रितपणे हा लढा जो आहे तो आम्ही गेल्या 4 महिन्यापासून चालू ठेवला आणि या माध्यमातून गुन्हे दाखल करणं किंवा बाकी शेवटी बिल्डरच्या अडचणी बिल्डरकडे असतात, परंतु रहिवाशी जो आहे हा रहिवाशी थांबू शकत नाही, हा त्या ठिकाणी बेघर झाल्यासारखी त्याची परिस्थिती निर्माण होते आणि त्याच्यामुळे संघर्ष आणि समन्वय या दोन्हीची तयारी ठेवून या पुनर्विकासाचा जो रखडलेले जे प्रकल्प होते जवळजवळ 8 प्रकल्प या ठिकाणी आज सुरू होतील आणि या ठिकाणी कन्स्ट्रक्शन कंपनी जी आहे त्याचेही या ठिकाणी उपस्थित आहेत. या माध्यमातून पहिले भाड्याचे चेक हे या सोसायट्यांना देण्यात आलेले आहेत आणि पुढच्या आठवड्यामध्ये रितसर सगळी ॲग्रीमेंट करून पुढची देखील भाड्याची चेक आणि प्रत्यक्ष इमारतीचं काम शेवटी या ठिकाणी राहणारे लोक आहेत हे 2-2, 3-3 पिढ्या राहणारे लोक आहेत आणि त्यांचा पुनर्विकास आणि त्यांना लवकरात लवकर घर मिळणं ही काळाची गरज आहे आणि म्हणून यांच्या पाठीशी यांच्याबरोबर रहिवाशांच्या राहण्याचं काम जे आहे ते आम्ही करतो आहोत. याच्या पाठीमागे मोठी आमची टीम आहे, परंतु अनेक अडथळे जे आहेत ते त्या बाबतीमध्ये अडथळे दूर करण्याकरता दोन्ही बाजूंना मदत करण्याचं काम आतापर्यंत करतो आणि हे काम जे आहे ते आता आज सुरू झालं आहे आणि मला विश्वास आहे की हे पुढे अखंडितपणे चालू आहे आणि हा एक चांगला उरलेले जे रखडलेले प्रकल्प आहेत त्यांना देखील एक मोठा रोडमॅप असेल की त्यांनी देखील अशा पद्धतीने समन्वयामधनं देखील काम करावं. संघर्ष तर करावाच लागतो. सुरुवातीला आम्ही संघर्ष केला, अनेक गुन्हे दाखल केले, पोलिसांच्या बरोबर आम्ही बैठका घेतल्या आणि त्या माध्यमातून हे आज आपल्याला सुरुवात झालेली बघायला मिळते. त्याच्यामुळे मी जे म्हटलं की संघर्षातून समन्वय साधला आणि समन्वयामधनं आज हे काम जे आहे ते आपल्याला सुरुवात झालेली आपल्याला बघायला मिळते. मला विश्वास आहे की लवकरात लवकर यांना आपली घरकुलं मिळतील आणि ही सगळी जी संकटग्रस्त मंडळी आहेत कॅन्सरग्रस्तांसाठी आता नवसंजीवनी GSM मॉड्युलर युनिटचे सुपर स्पेशालिस्ट सन ॲक्ट क्लिनिक ठाण्यात सुरू. जीवघेण्या मानल्या जाणाऱ्या कॅन्सर आजारावर आता अत्याधुनिक सुविधांसह तज्ज्ञ डॉक्टरांच्या मदतीने मात करण्याची संधी ठाण्यात उपलब्ध झाली आहे. वैद्यकीय क्षेत्रातील प्रसिद्ध कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर विजय पाटील व ऑकोलॉजिस्ट डॉक्टर आशय करपे यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यात GMP मॉड्युलर युनिटने सुपर स्पेशलाइज्ड कॅन्सर क्लिनिक सुरू केले आहे. सन ॲक्ट कॅन्सर इन्स्टिट्यूट यांच्या माध्यमातून आता कॅन्सरग्रस्तांना नवी संजीवनी मिळणार आहे. भारतातील पहिल्या या अत्याधुनिक क्लिनिकचे उद्घाटन सिने अभिनेत्री आणि कर्करोग संघर्ष योद्धा महिमा चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. या क्लिनिकमुळे परदेशी जाऊन करोडो रुपये खर्च करण्याची गरज नाही. आता ठाणे शहरात कितीतरी कमीत खर्चात यावर ट्रीटमेंट होणार आहे. ठाण्यातील घोडबंदर येथील टायटन मेडिसिटी हॉस्पिटलच्या 4थ्या मजल्यावर हे सन ॲक्ट क्लिनिक सुरू झाले आहे. यावेळी बोलताना डॉक्टर विजय पाटील यांनी सांगितले की अमेरिकेने या रोगाचे पृथ्वीवरून समूळ उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे आणि सन ॲक्ट या क्लिनिकच्या माध्यमातून आम्ही या मोहिमेत सहभागी झालो आहोत. अत्याधुनिक आणि नाविन्यपूर्ण उपचार पद्धतीमुळे आता भारतात प्रथमच ॲलोजेनिक CAR-T सेल थेरपी यशस्वीरित्या पूर्ण करू शकलो आहोत. यामध्ये रुग्णांमध्ये रक्तदात्याच्या T सेल्स वापरण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये रुग्णांच्या कर्करोगाच्या पेशींना लक्ष्य करून नष्ट करण्यासाठी उपयोग होणार आहे. पाश्चिमात्य देशात जेवढा खर्च होतो त्याच्या 1/8 खर्च यावर होणार आहे. त्यामुळे भविष्यात बऱ्याच रुग्णांचे जीव वाचणार आहेत. सिम्टम्स तो जैसे डॉक्टर साहब ने कहा, यू हैव टू बिकम मोर अवेयर ऑफ योर बॉडी. अपनी बॉडी का ख्याल रखो, उसकी जांच कराओ और टेस्ट कराना कम से कम साल में एक बार बहुत ज़रूरी है. जितना जल्दी कैंसर पकड़ में आता है उसका ट्रीटमेंट उतना जल्दी होता है और अच्छा होता है और अच्छा रिजल्ट्स मिलता है, पॉजिटिव रिजल्ट्स मिलते हैं. ज़्यादातर हमारे देश में जो कैंसर्स डिटेक्ट होते हैं वो लेट स्टेजेस में होते हैं, तो उस टाइम पे डॉक्टर्स को ज़्यादा परेशानी होती है, मुश्किल होती है आपको ट्रीटमेंट देने के लिए. यहाँ पे जो ट्रीटमेंट है जैसे कीमोथेरेपी, टारगेट थेरेपी, इम्यूनोथेरेपी, वो पूरे भारत में सब जगह अवेलेबल है. यहाँ पे कुछ खास ऐसी थेरेपीज़ हैं जो उससे भी आगे हैं.
जैसे कि कार्टी थेरेपी है, स्टेम सेल थेरेपी है और गामा डेल्टा थेरेपी है। तो ये उससे भी एडवांस थेरेपीज़ हैं जो यहाँ अवेलेबल हैं थाने में, इनके सेंटर में। तो ये बहुत ख़ास बात है। हमारा जो रहन सहन है और लाइफस्टाइल है, कुछ हद तक तो बहुत इम्प्रूवमेंट हम देखते रहते हैं कि बहुत लोग एक्सरसाइज करते हैं, वॉक पे जाते हैं, स्पेशली कोविड के बाद योगा भी शुरू कर दिया है लोगों ने। और अब आई थिंक सोशल मीडिया पे देख के कि क्या खाना चाहिए क्या नहीं, और आई थिंक थोड़ी एजेंसीज भी एक्सपोजे करने में बहुत आगे बढ़ गई हैं। आप जैसे जर्नलिस्ट जाके स्टिंग ऑपरेशंस करते हैं जहाँ मिलावट होती है, पनीर में इतनी मिलावट हो रही है और तेल में, और मैंने तो कल देखा राई के दाने भी जो होते हैं वो किसी केमिकल से बने हुए हैं। तो बहुत अच्छी जगह से आप अपना जो शॉपिंग है वो आप खास देख के शॉपिंग करें और मतलब सही खाना खाएं, एक्सरसाइज करें, ज़्यादा स्ट्रेस नहीं लें। स्ट्रेस से भी बहुत फ़र्क पड़ता है बॉडी के ऊपर, हार्मोन्स ऊपर नीचे हो जाते हैं स्ट्रेस से। एंड आई गेस हमें अपना वातावरण भी मतलब पोल्यूशन भी एक कंट्रोल में लाना है, सबको पेड़ लगाने हैं और दैट्स इट। मैडम जैसे डॉक्टर साहब ने कहा कि आप लोग अपना जांच कराते रहें, और अगर आपको खास करके महिलाओं को किसी भी तरह की ऐसा लगता है कि कहीं गांठ है या कोई परेशानी है तो अपने डॉक्टर से जाके ज़रूर बताएं। और मुझे लगता है जितने भी जो आदमी हैं फैमिलीज़ में उनको भी सपोर्ट करना चाहिए इस बात को, क्योंकि आजकल ट्रीटमेंट अवेलेबल है और सब ठीक हो जाते हैं इस आजकल जो ट्रीटमेंट्स अवेलेबल हैं। राइट डॉक्टर साहब? डॉक्टर साहब तो कहेंगे 100% ठीक हो जाते हैं। तो जितना जल्दी आप जाओगे डॉक्टर के पास, देर नहीं करनी है, बस तो अफेक्टेड हो जाए, हिम्मत रखो। आजकल बहुत ट्रीटमेंट अवेलेबल है, बहुत अच्छे अच्छे डॉक्टर्स हैं और विदेश जाने की कोई ज़रूरत नहीं है। जैसे डॉक्टर साहब ने कहा, हमारे हिंदुस्तान में बहुत अच्छे डॉक्टर्स हैं और बहुत जो विदेश में ट्रीटमेंट है वही ट्रीटमेंट यहाँ पे है, वही दवाइयाँ यहाँ पे हैं, सेम बात सही है कि अगर किसी को भी बताया जाए कि उसे कैंसर है तो पेशेंट तो दुखी होता है, उसके अपने इमोशनल टर्बुलेंस होते हैं। तो ये एक बड़ा इम्पोर्टेंट चीज़ है कि ये मैसेज जाना कि देखो आपके लिए बीमारी है, लेकिन ये बीमारी का इलाज है। अगर वो आप सही जल्दी पकड़ी जाए और सही जगह पेशेंट जाए तो बहुत सारे पेशेंट का बिल्कुल ठीक हो जाता है ये बीमारी। तो ये एक मैसेज है कि आप हिम्मत ना हारिए, अपने बीमारी अगर हो तो सही हॉस्पिटल सही डॉक्टर के पास जाइए, इलाज के बहुत अच्छे चांस है तो प्लीज़ इलाज कराइए। बहुत सारे सिम्टम्स जो हैं कैंसर के वो ओवरलैप करते हैं बड़े सारे दूसरे डिजीज। फॉर एग्जांपल लंग कैंसर के सिम्टम जो टीबी के सिम्टम जैसे होते हैं। तो मैसेज ये होना चाहिए पेशेंट्स के लिए और सोसाइटी में कि अगर आपको कोई प्रॉब्लम है प्लीज़ अपने डॉक्टर के पास जाइए। अपने सिम्टम मान लो, कोई खांसी हो रही है फॉर एग्जांपल, और अगर आपको 2-3 हफ्ते से लगातार है तो प्लीज़ घर में मत रहिए, तो सिम्टम बढ़ने से बीमारी बढ़ जाती है। इम्पॉर्टेंट ये है कि अगर कोई सिम्टम हो, लगातार हो, ना ठीक हो रही हो, प्लीज़ अपने डॉक्टर के पास जरूर जाइए। वो आपको जांच करके बताएंगे आपको कैंसर है या नहीं है। जरूरी नहीं कि हर एक को कैंसर ही होगा, लेकिन उसके बाद अगर हो तो प्लीज़ इलाज कराइए। आज के टाइम में बहुत सारे जगहों पे बहुत सारे तरीके हैं जहाँ से फाइनेंशियल सपोर्ट, टेक्नोलॉजी सपोर्ट पेशेंट्स को मिल सकता है। गवर्नमेंट ऑफ इंडिया की स्कीम है, स्टेट गवर्नमेंट की स्कीम्स हैं, NGOs हैं, जिसकी वजह से आज के टाइम में वो लोगों को भी ट्रीटमेंट लेना पॉसिबल है। ठीक है ना, कि उनका हिम्मत हारेंगे तो फिर कोई हेल्प नहीं कर सकता। इम्पोर्टेंट है वो हिम्मत ना हारे और जगह का पता करें जहाँ ये इलाज। तो ऐसे में हम क्या करते हैं, मेरा मल्टीपल ट्रस्ट होते हैं जो इन पेशेंट्स को मदद करते हैं, तो हम इनको कॉस्ट एस्टिमेट्स देते हैं और इन मल्टीपल ट्रस्ट के पास भेजते हैं। अभी आपके माध्यम से मैं बताना चाहूँगा कि स्टेम सेल ट्रांसप्लांट होता है हमारे यहाँ पे। स्टेम सेल ट्रांसप्लांट की जो कॉस्ट है वो टाटा मेमोरियल हॉस्पिटल से भी कम है। जो टाटा मेमोरियल हॉस्पिटल पड़ी है तो गवर्नमेंट के कॉस्ट से भी कम में हो जाती है। तो इनको ये एस्टिमेट्स दिया जाता है और इनसे टाटा ट्रस्ट, सिद्धिविनायक ट्रस्ट, लालबाग का राजा, वी केयर, मदर ट्रस्ट, ऐसे काफ़ी सारे ट्रस्ट के पार्टनर्स हैं जिनसे इनको पेशेंट्स को मदद मिलती है। और ये ऐसा भी नहीं है कि मदद के लिए बड़ा टाइम लगाते हैं, 1 से 1.5 महीने के अंदर ही सारी मदद मिल जाती है। कभी भी आपका किसी पेशेंट को ऐसे बताया जाता है कि आपके स्टैंडर्ड थेरेपी ट्रीटमेंट खत्म हो गए
और आप आगे का इलाज नहीं हो पा रहा है, तो ऐसे पेशेंट्स हमें कांटेक्ट कर सकते हैं। हमारे वेबसाइट पे हमारे टोल फ्री नंबर्स भी अवेलेबल है, जिससे पेशेंट्स हमें कांटेक्ट कर सकते हैं और साथ में पेशेंट्स हमसे आके यहाँ पे आके कंसल्टेशन करके हम उनको जो ट्रीटमेंट ऑप्शन है सारे बता सकते हैं। ये सनाक कैंसर इंस्टीट्यूट जो है ये ठाणे में लोकेटेड है, गोरबंदर रोड पे। ये टाइटन मेडिसिटी करके हॉस्पिटल्स में ये लोकेटेड है। हमारा यूनिट 4th फ्लोर है। अपना नाम और पद बता दीजिए। मेरा नाम डॉक्टर विजय पाटिल है, मैं डायरेक्टर हूँ सनाक कैंसर इंस्टीट्यूट।